नमस्कार YouTube फॅमिली, मी ज्योती नागरे माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणि आजचा हा एवढा इम्पॉर्टंट व्हिडिओ. तर काय होतं ना, वेळेनुसार सगळे माणसं बदलतात. त्या बदलणाऱ्या माणसामध्ये ना खूप काही गोष्टी आपल्याला शिकून जातात. कोण कसं आहे, कोण कसं आहे, जे आपल्या रक्ताचे चांगले आहे का बाहेरचे चांगले आहे का, कोण चांगलं आहे, कोण आपल्यासाठी किती उत्तम आहे, हे आपल्याला फक्त काळ आणि वेळ शिकून जातो. त्याच्याच मधली एक आजची माझी ही गोष्ट. तर जे मी व्हिडिओ आतापर्यंत टाकलेले आहेत हे सगळे मोटिवेशन व्हिडिओ, म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी चार गोष्टी शिकायला मिळतात, असेच व्हिडिओ माझे असतात, बरोबर. तर त्याचमधून आज हा माझा घरगुती विषय आहे थोडासा. तर हा थोडा 2 मिनिटाचा मी तुम्हाला शेअर करणारच आहे, पण त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही ज्ञानही मिळेल की कोणासोबत कसं वागायचं आणि कोणाला कसं वागवायचं. तर आजचा हा व्हिडिओ म्हणजे खूप महत्वाचा आहे. तर विषय असा होता काही दिवसापूर्वीचा, ज्यावेळेस आई वडील होते ना, तर खूप गरिबीची परिस्थिती होती बरं का. आणि त्या परिस्थितीतून कसे मार्ग काढायचे, काय करायचं, काहीही सुचत नव्हतं. त्यावेळेस माझ्या वडिलांना आधार द्यायला कुणीच नव्हतं. प्रत्येक जणाने आधार हा काढून घेतलेला होता. ज्या माझ्या बापाने काबड कष्ट केलेले होते जनावरांसारखे, त्या माझ्या बापाला आधार देणारं कुणीही नव्हतं. मात्र त्या माझ्या गरीब बापाला, जी बापाची गरीब परिस्थिती होती, स्वभाव सुद्धा त्यांचा गरीब होता, अशा माझ्या बापाला खूप जणांनी लुटलं. गरिबीच्या काळात सुद्धा 5 रुपये शेकड्याने लोकांचे पैसे व्याजाने काढणारा तो माझा बाप, आम्हाला कधीही कोणती गोष्ट आमच्या बापाने कमी पडू दिली नाही. तर आज ह्या परिस्थितीमध्ये आम्ही त्या आमच्या बापाला कसं विसरू. तर एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या वेळेस आमच्या बापाला कुणीही विचारत नव्हतं, फक्त कशामुळं की फक्त पैशानं तो गरीब होता. माझा बाप पैशाने नाही, मनाने तो एवढा श्रीमंत होता. पण जे हे पैशाने श्रीमंत असणारे मनाचे भिकारडे लोक, ह्या लोकांनी माझ्या वडिलांसोबत बोलायचं सोडून दिलेलं होतं. म्हणजे त्यांचा छळ करायचे, त्यांना भिकारडच म्हणून बोलायचे. असे जे लोक होते ना, त्यांच्या तोंडावर त्यांची खेटर आता उलटे पाडले आम्ही. कारण आम्ही तिघे बहीण भावंड ना, आमच्या जीवनामध्ये आम्ही एवढे यशस्वी ठरलो आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये एवढी सक्सेस आहोत ना, आता कुणालाही घाबरू शकत नाही. आणि हो, त्यांच्यासारखे 10 जण आता सहज आम्ही विकत घेऊ शकतो, एवढी पण आमच्यामध्ये पॉवर आलेली आहे. तर काही दिवसांपूर्वीचा काळ होता, जे लोक आपल्याला विचारत नव्हते, बोलत नव्हते, काही नव्हते, आज त्या लोकांचे आपल्याला कॉल येतात, सहजपणे म्हणून जातात की काय राव तुम्ही आम्हाला कॉलच करत नाही, काय शेवटी गरीब माणसाला कोण विचारणार आहे, मोठे माणसं तुम्ही. अरे लाजा वाटायला पाहिजे तुमच्या तोंडातून हे शब्द निघायला. कारण मला एवढं आश्चर्य वाटलं ना त्या दिवशी, कारण एका नातेवाईकाचा मला कॉल आला आणि असं बोललं ना, अरे भिकारड्यांनी काही दिवसांपूर्वी आमचे कॉल सुद्धा ते घेत नव्हते, का तर यांनी कॉल केला तर आपल्याला काही पैसे मागतील म्हणून. त्यांचा आता मला कॉल. अरे लाजा वाटायला पाहिजेत. आणि काय तर म्हणे तुम्ही इंस्टाग्रामला लय फॉलोअर झाले तुमचे. अरे झाले, स्वतःच्या मिनितीवर झाले. तुमच्यासारख्या कुत्र्यांना म्हटलं का रिक्वेस्ट टाकली होती का की नाही मला फॉलो करा म्हणून? कुणालाही नाही आणि कधी करणार सुद्धा नाही. ज्या लोकांनी आमच्या बापाला ओळखलं नाही ना, त्यांना आम्ही सुद्धा कवडी मात्र किंमत देणार नाही. आमच्या बापाने आम्हाला काय शिकवण दिली होती, आमच्या बापाने आम्हाला काय बोलायचं शिकवलं, काय वागायचं शिकवलं, ह्याच्या माध्यमातून आणि आमच्या आई बापाच्या चांगल्या शिक्षणामुळेच आज आमची चांगली वेळ आली. नाहीतर तुमची लेकरं तुम्ही खूप मोठ्या मोठ्या शिक्षणासाठी घातले, खूप मोठ्या मोठ्या नोकरीला लागले, पण आज ते तुम्हाला कुत्रा आहेत का मांजर आहेत म्हणून सुद्धा विचारत नाहीत. समजलं ना? दुसऱ्यांच्या घरामध्ये काड्या केल्या, दुसऱ्यांच्या घरामध्ये जर आग लावली ना, दुसऱ्यांची तर विजते, किंवा ती आग विजल्याच्या नंतर काहीतरी साम्राज्य त्यांचं घडू शकतं. पण दुसऱ्याच्या घरावर जळतं लाकूड फेकून त्यांच्या घराला आग लावणाऱ्याच्या घरात कधीही लक्ष्मी येत नाही. हे जिवंत उदाहरण आहेत. कोणाच्या नावं आपल्याला घ्यायचे नाही, तर नावं घेऊन करायचं तरी काय, काय करायचं? कुणाला भांडायचं नाही, काही नाही, काय नाही. आमच्या बापाची आम्हाला शिकवण होती का अरे, एखादं जर समोरचं नालायक असलं ना, तर त्याला त्या नादी लागत बस.
भविष्यात परत कॉल कधीच करू नये, कारण त्यांना कॉलवर बोलायला आम्हाला लाज वाटते आता. कारण आमच्या नजरेत ते केर आहेत, आमच्या नजरेत आता ते शून्य झालेले आहेत. आणि हो, त्यांना विकत घेण्याची ताकद आपल्यामध्ये पण आता आलेली आहे. मनगटाने पण घेऊ आणि पैशाने पण घेऊ. त्यामुळं गरिबीला कधी लाजायचं नसतं, श्रीमंतीला कधी माजायचं नसतं. ही गोष्ट जर त्यांना तेव्हा जर का आली असती ना, तर आजची हा वेळ त्यांच्यावर आलीच नसती. तर हो, आता तुम्हाला ह्या गोष्टीतून एक सांगायचं मला आहे की ज्या नातेवाईकांनी आपल्या वाईट परिस्थितीमध्ये आपल्या जवळ केलं ना, ते नातेवाईक आपले, मग ते बाहेरचे असो किंवा घरातले असो. अरे काय करते रक्तमासाच्या नातेवाईकांना, हे काय कुठं चुलीत घालायचे का, ज्याने आपल्या वाईट वेळेमध्ये आपल्यावर हसत होते. आणि हो, कधी कोणताही नातेवाईक कोणत्याही नातेवाईकाला मदत करीत नाही. 10% लोक असतील बघा, 90% तर सगळे असेच आहेत. त्यामुळं ना, आपल्या जीवावर तर आपण सक्षम राहायचं, आपल्या जीवावरती आपण मोठं व्हायचं आणि सगळ्यांच्या नाकावरती टचका मारायचा. ह्यालाच खरं जीवन म्हणतात. बाकी माझी इंस्टा फॅमिली आणि माझी यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. कारण खूप दिवसांची मनामध्ये जळजळ होती, ती आज कुठून तरी 4-5 मिनिटाच्या व्हिडिओमधून बाहेर काढली. कारण खूप मला मनाला वाईट वाटायचं. आणि हो, हे जे असे नातेवाईक असतात ना, ह्यांना कधी जवळ करायचं नाही, ज्यांनी आपल्याला वाईट काळामध्ये आपल्याला जवळ केलेलं नाही आहे. सर्वांना हात जोडून एक विनंती आहे की हे जे नातेवाईक असतात ना, तर हे फक्त लोकांच्या सांगण्यावरती आणि हे फक्त पैशाला हळवे असतात. ह्यांना पैसा माझी सर्वस्व असतो. तर सांगायचं थोडक्यात, ह्या नातेवाईकांना जे काही असतात पैशाच्या मागचे, ह्यांना शेणामध्ये जर एखादी नोट टाकली ना, तर ते दाताने काढू शकतात. एवढी मोठी हिंमत त्यांच्यामध्ये असते. ह्यालाच म्हणतात खरा पैशाने श्रीमंत आणि मनाचा भिकारडा माणूस, जे माझ्या वडिलांना काही दिवसापूर्वी भिकारडा म्हणायचे. बाकी यूट्यूब फॅमिली जास्त काही सांगायचं नाही. आणि हे आपलेच कुणीतरी असतात, त्यामुळं ह्यांच्याबद्दल काही जास्त सांगायचं नाही. बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, तुमच्याबरोबर हे असंच काही घडत असेल, कारण 90% लोक गरीब लोकांसोबत हेच घडतं. त्यामुळे तुमच्याही बरोबर जर घडलं असेल, नक्कीच मग कमेंट बॉक्समध्ये या.